रतनजी गेले ही बातमी येताच देशात शोककळा पसरली। मला वाटते एखादा उद्योगपती मरण पावला आणि सामान्य जनतेला दुःख झाले ही कदाचित भारतातील पहिलीच घटना असावी। कारण उद्योगपती म्हटले की देश लुटणारे आठवतात, त्यांच्याप्रती किंचितही सहानुभूती लोकांमध्ये नसते। पण या उद्योगपत्याने फक्त पैसाच कमवला नाही तर माणुसकीसुद्धा कमवली, म्हणून लोक हळहळ व्यक्त करताना दिसत आहे। मरणोपरांत या रत्नाला भारतरत्न भेटावे अशी इच्छासुद्धा लोक व्यक्त करीत आहे। मी आज व्हॉट्सॲपवर आलेला लेख या ठिकाणी वाचून काढत आहे, तर चला वाचूया लेख। जेव्हा भारतीय अब्जाधीश रतनजी टाटा यांना एका रेडिओ प्रेझेंटरने टेलिफोन मुलाखतीत विचारले, सर तुम्हाला जीवनात सर्वात जास्त आनंद झाला ती आठवण सांगाल का? रतनजी टाटा म्हणाले, मी जीवनात आनंदाच्या 4 टप्प्यातून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला। पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधने जमा करण्याचा होता, पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही। मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला, पण या गोष्टीचा परिणामही तात्पुरता असतो आणि मौल्यवान वस्तूंची चमक फार काळ टिकत नाही हे मला जाणवले। त्यानंतर महत्त्वाचा तिसरा टप्पा आला, तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता। भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालकही होतो, पण इथेही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही। चौथा टप्पा होता जेव्हा माझ्या एका मित्राने मला काही अपंग मुलासाठी व्हीलचेअर विकत घेण्यास सांगितले। सुमारे 200 मुले होती। मित्राच्या सांगण्यावरून मी लगेच व्हीलचेअर घेतली, पण मित्राने आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हीलचेअर स्वहस्ते द्यावी। मी त्याच्यासोबत गेलो। तिथे सर्व पात्र मुलांना मी स्वतःच्या हाताने व्हीलचेअर दिल्या। या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची विचित्र चमक दिसली। मी त्या सगळ्यांना व्हीलचेअरवर बसून इकडे तिकडे फिरताना आणि मजा करताना पाहत होतो। जणू ती सगळी मुलं पिकनिक स्पॉटवर पोहोचली होती। जणू काही कसला तरी विजयोत्सवच होता तो। त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला। मी तिथून परत जायला निघालो तेव्हा त्या मुलांपैकी एकाने माझा पाय धरला। मी हळुवारपणे माझा पाय सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु मुलाने सोडले नाही आणि त्याने माझ्या चेहऱ्याकडे पाहिले आणि माझे पाय घट्ट धरले। मी झुकलो आणि मुलाला विचारले, तुला आणखी काही हवे का? मग मुलाने जे उत्तर दिले त्याने मला धक्काच दिला, नाहीतर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला। मुलाने म्हटले, मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा एकदा धन्यवाद देऊ शकेन। वरील विस्मयकारक कथेचे सार हे आहे की आपण सर्वांनी आपल्या अंतरंगात डोकावून विचार केला पाहिजे की हे जीवन, संसार आणि सर्व ऐहिक कार्य सोडल्यानंतर आपली आठवण राहील का? कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी असते। वरील घटनेतून सांगायचे झाले तर आजवरी होते आमुचे सांगाती, आता नवी गती देहालाया, राहतील मनी नित्य आठवणी, प्रेरणेची गाणी ओठावर। आणि संत तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे झाले तर तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे।